नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत ऑनलाईन शिक्षण वर्गात सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण इयत्ता दुसरीतील गणित या विषयातील खास बेरीज हातच्याची पान नंबर 48, 49, 50 हा घटक शिकणार आहोत आणि या घटकाविषयीची अध्ययन निष्पत्ती आपणासमोर दिसत आहे। माझा परिचय सौ जयश्री विजय घोळवे, शाळा रानमळा, तालुका इंदापूर। मुलांनो, आज आपण खरोखरच एक खास गोष्ट शिकणार आहोत, ती म्हणजेच खास बेरीज हातच्याची। चला तर मी तुम्हाला काही माचीसच्या काड्या दाखवणार आहे आणि त्या आपल्याला मोजायच्या आहेत। प्रथम आपण 8 माचीसच्या काड्या घेणार आहोत। त्या काड्यामध्ये आणखी 4 काड्या मिळवणार आहोत। या एकूण 12 काड्या होतात। तर या मोजताना आपण 12 मोजतो, परंतु त्याचे लेखन करताना एकक व दशक रूपात आपणाला करावयाचे असते। इथे आपण 12 काड्यांपैकी 10 काड्यांचा एक गठ्ठा बनवायचा आहे आणि तो दशकाच्या घरात ठेवायचा आहे आणि उरलेल्या 2 काड्या एककाच्या घरात ठेवणार आहोत। म्हणजेच 1 दशक आणि 2 एकक म्हणजे 12। आता आपणासमोर 7 माचीसच्या काड्या आणि 8 माचीसच्या काड्या दिलेल्या आहेत। दोघांचे मिळून 15 एकक होतात। या 15 एककांपैकी 10चा गठ्ठा बांधून दशक बनवू आणि उरलेले 5 एकक आपण एककाच्या घरात लिहिणार आहोत। 7 अधिक 8 म्हणजेच 15, परंतु यांचे लेखन करत असताना 1 दशक 5 एकक असे होते। यावरून एक महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात येते, ती म्हणजे एककाच्या घरात 9 पेक्षा मोठी संख्या ठेवत नाहीत, म्हणून आपण 10चा गठ्ठा बांधून तो दशकाच्या घरात ठेवतो। समजले का मुलांनो? नेहमी लक्षात ठेवा, एककाच्या घरात 9 पेक्षा मोठी संख्या ठेवत नाही। मुलांनो, काड्या, मणी किंवा ठिपके वापरून आपण बेरजा करू शकतो। चला तर आपणासमोर एक उदाहरण दिलेले आहे, ते आपण ठिपक्यांच्या सहाय्याने सोडवायचे आहे। प्रथम एका चौकोनामध्ये 10 ठिपके काढलेले आहेत व दुसऱ्या चौकोनात 14 ठिपके काढलेले आहेत। ह्या दोघांची बेरीज केली असता 10 अधिक 14 मिळून 24 ठिपके होतात। 24 मध्ये दशकाचे 2 गठ्ठे तयार होतात, म्हणजेच 2 दशक, ते आपण दशकाच्या घरात लिहिणार आहोत आणि उरलेले 4 एकक एककाच्या घरात लिहिणार आहोत। उभी मांडणी करत असताना याप्रमाणे ही बेरीज लिहिता येते। चला तर या पद्धतीने काही उदाहरणांची बेरीज करूया। पहिल्या उदाहरणामध्ये 9 अधिक 6 म्हणजेच 9 काड्या आपण घेतल्या असता त्यामध्ये 6 काड्या मिळवायच्या आहेत। दोघांची बेरीज मिळून होते 15। या 15 मध्ये 10 काड्यांचा गठ्ठा करून तो दशकामध्ये ठेवायचा आणि उरलेले 5 एककामध्ये, म्हणजेच 1 दशक आणि 5 15। यानंतर दुसऱ्या उदाहरणामध्ये 6 अधिक 5 6 काड्या व 5 काड्या मिळून 11 होतात। या 11 काड्यांमधील 10 काड्यांचा एक गठ्ठा तो दशकामध्ये 1 व उरलेला 1 एकक एककामध्ये, म्हणजेच 1 दशक 1 11 होतात। अशा प्रकारे दशकाच्या संख्ये एवढा गठ्ठा करून ती संख्या दशकाच्या घरात कशी लिहायची हे तुम्हाला समजलेले आहे। आता आपण इतर काही प्रकारची उदाहरणे पाहणार आहोत। मण्यांच्या माळेचा वापर करून आपण विविध बेरीज वजाबाकीची उदाहरणे सोडवतो। तुम्हाला समोर दिसत असलेल्या उदाहरणामध्ये
मण्यांच्या माळेचा वापर करून ते सोडवलेले आहे. 15 अधिक 9 ही बेरीज करत असताना प्रथम एककांची बेरीज करून ती एककाच्या घरात लिहायची आहे. म्हणजेच 5 एकक अधिक 9 एकक म्हणजे 14. ह्या 14 मधील 10 म्हणजेच 1 दशक. आता आपण माळेच्या रूपात पाहणार आहोत. या माळेत 5 एकक तसेच 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 एकक. 5 एकक अधिक 9 एकक ह्यांची माळ केली असता यामधील 5 एकक अधिक 9 एकक म्हणजेच 14 होतात. या 14 मधील 10 मणी आपण वेगळे काढूया. 10 मण्यांची माळ म्हणजेच 1 दशक. हा 1 दशक तो दशकाच्या घरात आपण लिहिणार आहोत. आणि हा दशकाचा एक हा अंक आपण दशकाच्या घरात वर लिहिणार आहोत. जो तुमच्या समोर गोलात दिसत आहे त्यालाच आपण हातचा असे देखील म्हणतो. या घेतलेल्या हातचाचा 1 व त्याखाली असणारा 15 या संख्येतील 1 हे 2 अंक मिळून 2 होतात. हा 2 दशकाच्या घरातील उत्तराच्या रकान्यात येईल 2 व या उरलेला 4 हा एकक एककाच्या घरात राहील. म्हणजेच आपले उत्तर होईल 24. आपण हे लक्षात ठेवायचे आहे की 10 एककांचा 9 दशक केला त्याला हातचा म्हणतात. व आता 1 दशक अधिक 1 दशक बरोबर 2 दशक म्हणून बेरजेत 2 दशक आले ते दशकाच्या घरात लिहितात. आता आपण आणखी एका उदाहरणाद्वारे हातचा समजून घेणार आहोत. 23 अधिक 17 या उदाहरणामध्ये 3 एकक अधिक 7 एकक बरोबर 10 एकक. 10 एकक बरोबर 1 दशक म्हणजे 0 एकक. यातील 1 दशक म्हणजे हातचा, तो दशकाच्या घरात लिहूया. एककाच्या घरात 0 लिहू. आता सगळे मिळून 4 दशक झाले ते दशकाच्या घरात लिहू. बेरीज करताना 4 दशक अधिक 0 एकक म्हणजेच 40. 23 अधिक 17 बरोबर 40. आता दुसरे उदाहरण पहा. 14 अधिक 29 म्हणजेच 4 एकक अधिक 9 एकक बरोबर 13 एकक. 13 एकक म्हणजेच 1 दशक अधिक 3 एकक. या 13 मधील 1 आपण हातचा म्हणून दशकाच्या घरात लिहूया. म्हणजेच 2 अधिक 1 अधिक 1 अशा पद्धतीने 4 हे उत्तर येईल. म्हणजे 4 दशक अधिक 3 एकक बरोबर 43. 14 अधिक 29 बरोबर 43. बेरीज करताना एककाच्या घरातील बेरीज आधी करतात हे नेहमी लक्षात ठेवा. चला तर चित्र पाहून बेरजेचे उदाहरण तयार करा आणि सोडवा पाहू. पहिल्या चित्रात 1 दशकाचा संच व 2 सुटे एकक आहेत. म्हणजेच आपण 2 एककाच्या घरात लिहिणार आणि 1 दशक दशकाच्या घरात लिहिणार. तसेच त्याखाली 2 दशकाचे संच म्हणजेच 2 दशक 2 दशकाच्या घरात. तसेच 1 2 3 4 5 6 एककाच्या घरात 6 एकक म्हणजे किती झाले बरं? 12 अधिक 26. ह्यांची बेरीज येईल 2 अधिक 6 एकक म्हणजेच 8 एकक. तसेच 1 दशक अधिक 2 दशक मिळून होतील 3 दशक म्हणजेच उत्तर येईल 38. 3 दशक 8 एकक. मुलांनो, आता तुम्हाला दशकाच्या घरामध्ये हातचा वापरून
बेरीज करता येणार आहे. तर पान नंबर 50वरील बेरजेची उदाहरणे सोडवून तुम्ही सराव करायचा आहे. हाच तुमचा स्वाध्याय आहे. धन्यवाद.